नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2022 मध्ये एकूण 78,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवलेला होता। त्यातील प्रलंबित असलेल्या 54,000 शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता। त्यातील 45,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार होता। राहिलेल्या 9,000 शेतकऱ्यांना एकूण 30,72,72,557 रक्कम वितरित करण्यात आली आहे। यात नाकारण्यात आलेल्या 11,022 शेतकऱ्यांपैकी 6,686 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली। नमस्कार। गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा केळी पीक विम्याचा विषय हा प्रलंबित होता। जवळपास 75,000 शेतकऱ्यांपैकी 42,000 शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते आणि काही शेतकऱ्यांचे जे प्रपोजल आहे ते पेंडिंगमध्ये दाखवत होते। जवळपास 9 ते 9,500 जे शेतकरी आहे त्यांचे सगळे मंजूर आहे पैसे, पण पेंडिंगमध्ये दाखवत होते। आणि काही लोकांचे 11,000 जवळपास शेतकऱ्यांचे प्रकरण जे आहे हे रिजेक्ट लिस्टमध्ये दाखवत होते की त्यांना सरकारने सांगितलं होतं, म्हणजे विमा कंपन्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही यांना पैसे देऊ शकत नाही कारण यांची केळी नाही आहे। आणि काही उर्वरित शेतकरी जे आहे ते ओव्हर इन्शुरन्समध्ये दाखवत होते। तर त्यावेळेस आपण सरकारकडे पाठपुरावा करून आणि केंद्र सरकारलाही आपण सांगितलं होतं की बाबा की तुम्ही राज्य सरकारला सूचना देऊन कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करा आणि जे रिजेक्ट केलेले जे प्रकरणं आहे तिथे शेतकऱ्यांना एक वेळा त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्या। आणि त्याच अनुषंगाने आत्ताच कलेक्टरांचा मला फोन येऊन गेला की जवळपास 11,000 पैकी 6,500 लोकांचे प्रपोजल त्यांनी पास केले आणि ते आता विमा कंपन्यांकडे पाठवून लवकरात लवकर त्याचे पाठपुरावा करून त्याही शेतकऱ्यांना आपण पैसे मिळवून देण्यासाठी मदत करू। त्याचबरोबरने ओव्हर इन्शुरन्सचे जे प्रकरणं आहे तर आत्ताच 1 तास पूर्वी मी तांदळवाडीला असताना तिथे विमा कंपन्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलली, तर त्याच्यावरही आता कामकाज सुरू केलेलं आहे। आणि जे पेंडिंग प्रकरणं होती जवळपास 9 ते 9,500 शेतकऱ्यांचे, तर त्याची सुद्धा मंजुरी आज राज्य सरकारने दिलेली आहे। त्याचं सुद्धा GR निघालं आहे। जवळपास 30 कोटीच्या लगभग एवढी अमाऊंट मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होतील। मी परत एक वेळा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या शेतकऱ्यांनाही विनंती करेल की आपले जे काही मंजूर झालेले प्रकरणं आहे नक्कीच त्याचे पैसे हळू येत आहे, थोडा वेळ लागेल, पण नक्कीच आपले सगळ्यांचे पैसे विम्याचे येतीलच एवढं आपल्या सगळ्यांना सांगते। धन्यवाद। मैं अलविदा लेती हूँ। आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।